नमस्कार, मी सुनील नाटेकर आणि आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पलूस तालुक्यातील आमणापूर येळावी रस्त्यावर सुरू होत असलेल्या कृष्णाघाट ॲग्रो शुगर्स या अत्याधुनिक साखर कारखान्यास या परिसरातील काही मूठभर द्राक्ष बागायतदारांनी सुरू केलेला विरोध अल्प माहितीच्या आधारे आहे। साखर कारखान्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांचा विकासच होणार आहे। या विकासाला विरोध करू नये असे आवाहन शेतकरी संघर्ष परिषदेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब कुलकर्णी यांनी केले आहे। ते म्हणाले, पलूस तालुक्यातील आजमितीत 16,000 हेक्टर ऊस उत्पादन घेतले जाते। 1600 हेक्टरवर द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते। ऊस हा नगदी रक्कम मिळवून देणारे पीक आहे। येथे साखर कारखाना सुरू झाला तर येथील ऊसाच्या गाळप वेळेत होणार आहेत। दरही चांगला मिळणार आहे। हा कारखाना पूर्णपणे गंधक विरहित साखरेचे उत्पादन घेणार आहे। त्यामुळे कोणत्याही प्रकारची राख आणि धूळ निर्माण होणार नाही। पाण्याचेही प्रदूषण होणार नाही। याबाबत कारखान्याचे संस्थापक आणि व्यवस्थापनाने वेळोवेळी आश्वासित केले आहे। शिवाय विरोध करणाऱ्या मंडळींच्या सर्व शंकांचे निरसन करण्याचा निर्धारही त्यांनी केला आहे। सध्या या कारखान्यात विरोध करणाऱ्या मंडळींनी अपुऱ्या व चुकीच्या माहितीच्या आधारावर प्रशासन आणि शेतकऱ्यांची दिशाभूल सुरू केली आहे। त्याचा घातक परिणाम परिसरातील विकासावर होणार आहे। या ठिकाणी हजारो युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे। या परिसरातील आमणापूर, येळावी, वसगडे, खटाव, ब्रह्मणाळ, भिलवडी, धनगाव आदी भागातील शेतकऱ्यांचा ऊस वेळेत गाळप होऊन त्यांच्या ऊसाला चांगला दर मिळणार आहे, असे बाळासाहेब कुलकर्णी यांनी सांगितले आहे। काही विरोधकांनी कृष्णाघाट कारखान्याच्या प्रदूषणाविषयी व्यक्त केलेली भीती अनाठायी आहे। या परिसराचे व्यापक हित नजरेसमोर ठेवून सर्व शासकीय परवानग्या मिळवून हे काम सुरू केले आहे। त्यास विरोध करू नये असे आवाहनही कुलकर्णी यांनी केले आहे। सांगली जिल्ह्यामध्ये गेली अनेक वर्ष प्रक्रिया उद्योगाचं जाळं अनेक राजकीय नेत्यांनी, खाजगी उद्योजकांनी उभं केलंय। याच्यामध्ये पलूस तालुक्यात हिरिरीनं भाग घेणारा कृष्णाघाट उद्योग समूह हा बँका, दूध, फळे, भाजीपाला प्रक्रिया उद्योग असे अनेक यशस्वी उद्योग त्यांनी उभा केलेले आहेत। आणि आता नव्यानं कृष्णाघाट उद्योग समूहातर्फे एक ऊसाचा प्रक्रिया उद्योग, तो खरं तर जागरी गूळ पावडर प्रकल्प आहे, त्याला साखर कारखाना म्हणू नये, तो गूळ पावडर प्रकल्प आणि त्याची निर्यातीची शक्यता प्रचंड आहे त्या मालाची। आणि तो जो प्रक्रिया उद्योग आहे त्याच्या बाबतीत काही पत्रकबाजी सुरू आहे। आता ती पत्रकबाजी थोडंसं गैरसमजातून किंवा अपुरी माहिती असल्यामुळं त्यातून धूळ बाहेर येईल, सांडपाणी येईल आणि अशा काही महत्वाच्या संवेदनशील पिकं त्या भागात द्राक्षासारखी घेतली जातात। त्या काही द्राक्ष बागायतदारांनी त्याची पर्णरंध त्या धुळीनं आणि ती पर्णरंध थांबल्यामुळे प्रकाश प्रक्रिया होणार नाही अशा शास्त्रीय भाषेमध्ये या कारखान्याचं प्रदूषण होईल अशी अनाठायी भीती व्यक्त केली। खरं तर ही भीती, याचा खुलासा पूर्वी झालेला आहे। व्यवस्थापक मंडळानं वेळोवेळी प्रदूषण होणार नाही याची काळजी घेऊ आणि प्रदूषण मुक्त हा ऊस प्रक्रिया उद्योग उभा राहिल्याची हमी दिलेली आहे। आणि लायसन्स देताना सरकारच्या विविध विभागातर्फे जे पोल्युशन बोर्ड वगैरे लायसन्स दिले जातात, AMI लायसन्स वगैरे दिल्लीतून, त्यांनी लायसन्स देताना असं सगळं बांधून घेतलेलंच आहे की आता प्रदूषण नको आहे ग्रामीण भागात, पण प्रदूषण आला की अनेक प्रकारच्या पिकावर परिणाम होतो। हा जो आरोप आहे तो या कारखान्याच्या बाबतीत अत्यंत चुकीचा आहे। कारण या कारखान्यानं प्रक्रिया उद्योग साखर तयार करताना मुळात ही क्रिस्टल साखर नाही, ही खांडसरी गूळ पावडर आहे। त्यामुळे याला सल्फर लागत नाही आणि मुख्यतः पेंट वॉश, सल्फर गंधक आणि सांडपाणी याचे प्रदूषण साखर कारखान्यातून होत असते। पण तरी तिथं कृष्णाघाट उद्योग समूहानं, या कुशल नेतृत्वानं तिथे ETP प्लांट सुद्धा उभा करायचं जाहीर केलंय। मग ETP प्लांट म्हणजे सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा उद्योग, उद्योगातून तिथं प्रदूषण होणार नाही याची काळजी घेतलेली आहे। शिवाय सनदशीर मार्गाने उभारणी करताना प्रदूषण होऊ नये याची काळजी घेण्याचा नवीन प्रकारचा मॉडर्न टेक्नॉलॉजी झिरो सल्फर आधारित हा प्रकल्प आहे। याच्यामध्ये सांडपाणी बाहेर जाणार नाही, शिवाय बाहेरचं पाणी कारखान्याला लागणारच नाही। ऊसामध्ये 70% पाणी, 10-12% इतर वेस्ट मटेरियल म्हणजे बॅगॅस वगैरे आणि उरलेली साखर असं ऊसाचं एकूण त्या पिकाचं स्टेटमेंट असतं आतलं। आणि मग ती जी
ती जी प्रक्रिया उद्योग ऊसावर करताना ऊसातलं जे 70% पाणी आहे तेच कारखान्यात वापरणारा हा प्रकल्प आहे. त्यामुळं बाहेरचं पाणी घेतलं आणि ते फिल्टर न करता बाहेर सोडलं तर त्याचं प्रदूषण होतं. पण या कारखान्यात बाहेरचं पाणी घेतलं जाणार नाही. ऊसातलं जे पाणी आहे ते ऊसातील साखर वजा पाणी आणि इतर वेस्ट पदार्थ बरोबर साखरेचा उतारा. तर आता याच्यात उतारा किती पडेल, साखर किती निघेल. तर या भागात आता 16,000च्या आसपास 20,000च्या आसपास जवळजवळ एकर ऊस आहे आणि 1,000-1,500 2,000च्या आसपास बागा कमी जास्त आहेत. आता बागायतदारांनी भीती व्यक्त करणं ही त्यांना वाटत असेल, पण ऊसाच्या उत्पादकांना वाऱ्यावर सोडून प्रक्रिया उद्योग न करता जर ऊस अधिक वाढला, हे बंपर पीक आहे सध्या आणि सर्वसामान्य माणसाचं ऊस हेच पीक आहे. श्रीमंतांना आणि सधन लोकांना द्राक्ष बागा लावल्या त्याचं नुकसान झालं तरी परवडतं. पण ज्याची अल्पभूधारकाची 1 एकर 2 एकर 3 एकर जमीन आहे आणि ज्यांना ऊसासारखं पीक घेणं परवडतं, त्या ऊसाच्या पिकाला आजही दुसरा पर्याय नाही. मग ऊसाच्या पिकाला पर्याय नाही तोपर्यंत ऊसाचं पीक वाढत राहिलं तर ऊसाला गाळप करणारे कारखान्यांची संख्या वाढलीच पाहिजे. शिवाय रोजगार निर्मितीला उद्योग आलेच पाहिजेत. मग उद्योग जर निघाले तर त्याला विरोध करायचा, ही कसली भूमिका. अशा प्रकारची कपोलकल्पित भीती व्यक्त करून अनाठाई उद्योगाला विरोध करणं हे आजच्या जमान्याला पोषक नाही. आणि बेकारी हटवायचा असेल तर पलूस तालुक्यात उद्योग निघालेच पाहिजेत. मग कृष्णा काटनं हा उद्योग उभा करताना प्रदूषणाची काळजी घेऊन ऊसाचं गाळप वेळेत व्हावं, कारखान्यात स्पर्धा व्हावी, ऊसाचा अधिक चांगला दर मिळावा आणि शेतकऱ्याला फायदा व्हावा अशा हेतून हे उभं केलेलं आहे. त्या याला विरोधकांनी एकदा प्रशासनाबरोबर चर्चा करावी, बसावं, काही प्रश्न असतील तर ते सोडवले जातील. आणि प्रशासन समाजाचं नेतृत्व करते अनेक ठिकाणी, अनेक संस्था आहेत त्यांनी यशस्वी उद्योग उभा केलेले आहेत. त्यामुळं चर्चेला काही आम्ही बंधन घातलेलं नाही. कोणी यावं, चर्चा करावी.